मुंबई महापालिकेत काँग्रेसची सत्ता येणार असल्यामुळेच त्यांनी उमेदवार निवड सुरू केली असा उपरोधिक टोला राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर यांनी लगावलाय। भाजप हा युतीतला मोठा पक्ष आहे, त्यांनी सेनेकडे युतीचा प्रस्ताव पाठवल्याचं सांगत काँग्रेसनं आघाडीचा प्रस्ताव द्यायला हवा असंही त्यांनी म्हटलंय। आता चर्चेची वाट न पाहता दुसरी यादी जाहीर करणार असल्याचंही ते म्हणाले। शिवसेनेच्या डिड यू नो कॅम्पेनवरही त्यांनी जहिरी टीका केली आहे। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी यांनी। शिवसेना भाजपाच्या युतीचं बिगुल वाजलेलं आहे, तिथे युती होणार की नाही याची किमान चर्चा तरी सुरू आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचं मात्र वेगळंच सुरू आहे, कारण की मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी वेगळी भाषा केली। अर्थात या सर्व राजकीय पार्श्वभूमीवर मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सचिन अहिर आपल्यासमोर येत आहेत। गरज कुणाला आहे नक्की आणि गरज नाही आहे असं दाखवण्याचा प्रयत्न कुणाचा सुरू आहे? खरं तर समविचाराच्या लोकांनी आणि विशेषतः मोठ्या पक्षांनी हा पुढाकार घ्यायला पाहिजे। आणि आपण पाहिलं असेल की मताचा विभाजनाचा जो परिणाम असतो तो सर्वात जास्त मोठ्या पक्षाला होता, आणि काँग्रेस इकडे मोठा पक्ष हे कुणी नकारू शकणार नाही। अर्थात यावेळी फक्त त्यांचे 4च आमदार निवडून आले, त्यांची परिस्थिती काय फार मजबूत आहे अशातला भाग नाही, आणि म्हणून नक्की त्याचं नुकसान त्यांना होणार आहे। त्यांनी जाहीर केलेलं आहे की बाबा आम्हाला करायचंच नाही। त्यांचा आत्मविश्वास एवढा वाढत चाललेला आहे, त्यांची ताकद मुंबई शहरामध्ये 2 वर्षामध्ये अचानक एवढी वाढलेली आहे की त्यांना असं वाटते की वो सत्ता एक हाती आमच्या येणार आहेत। मला वाटतं आता त्यांनी काही महापौर कोण असेल, उपमहापौर कोण असेल ह्याची नावाची पण चर्चा सुरू केली असावी, आणि म्हणून त्यांना आमची शुभेच्छा आहे। पण निकालाच्या अंतर्गत त्यांना लक्षात येईल की बा ह्याच्यात नुकसान सर्वात जास्त कोणामुळे झालेलं आहे आणि कशामुळे झालेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस दुसऱ्या यादीची वाट पाहत बसेल, त्यांच्याकडनं प्रस्ताव येईल या संदर्भात? नाही, आमची एक यादी तयार झालेली आहे 45ची, दुसरी यादी पण आमची 30, 35, 40ची तयार आहेत। सर्व वरिष्ठ नेत्यांना दाखवून ती यादी देखील पुढच्या आठवड्यामध्ये आम्ही जाहीर करू। एवढंच नाही, आमचा वचननामा देखील तयार आहे, जाहीरनामा देखील तयार आहे। आम्ही फार त्यांच्याकडनं काय प्रस्ताव आला तर आम्ही नक्कीच चर्चेला बसायला आम्ही तयार आहोत किंवा बोलायला तयार आहोत, पण नाही आला तर आम्ही त्यांची वाट बघत नाही, त्यांच्या मागे फरकडत जाण्याची भूमिका मी तरी घेणार नाही। सोशल मीडिया माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेसने जोरदार एक कॅम्पेन सुरू आहे, शिवसेनेच्या विरोधात ही कॅम्पेन सुरू आहे डिड यू न्योच्या संदर्भातली। पोरांचा एक ट्विट आम्ही पाहिलं, त्यावरती मी ट्विट करण्याचं काम केलं किंवा चांगले रस्ते आम्ही दिले, 20 मिनिटांमध्ये तुम्ही कोस्टल रोडने पोहोचणार आहोत, पण आयत्या रस्त्याची अवस्था काहीच त्याच्याबद्दल काय बोलत नाही ना। आणि आज एवढा मोठा भ्रष्टाचार या रस्त्यामध्ये झालेला आहे, 24 वर्ष रस्त्यामध्ये खड्डा आहे का खड्ड्यामध्ये रस्ता हेच लोकांना कळत नाही, आणि म्हणून लोकांना माहिती मिळावी। ते जे सांगतायत की यू शुड नो, वी आर सेइंग, आमचं म्हणणं आहे यू शुड नो, ते म्हणतात डिड यू नो पेक्षा वी शुड नो, ह्या सर्व गोष्टी करून घेऊन आम्ही सांगतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश चव्हाणसह सागर कुलकर्णी, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।